नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि थंडी परत एकदा वाढलेली आहे। कालपासूनच थंडी खूप जास्त वाटते। तुमच्याकडे थंडी सुरुवात झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता 2 दिवस थोडी कमी होती थंडी, पण आता परत वाढलेली आहे। आता आमच्याकडे टेम्परेचर आहे 20 डिग्री, एवढं कधी राहत नाही, पण आता थंडी थोडी वाढलेली आहे। तर सकाळी उठायची सुद्धा इच्छा होत नाही, तरी पण प्रीची सकाळची ड्युटी त्यामुळे तो एवढ्या थंडीमध्येच गेला कामाला। आता मी चपाती खायला बसले, नाश्ता करते। खिडकी म्हणजे बाहेरच बसले, जरा ऊन येते समोर, जरा बरं वाटते। आता खिडक्या दरवाजे सगळे उघडले की थंड हवा आतमध्ये अशी येते। आणि थंडीमध्ये ना सकाळी उठायची अजिबात इच्छा होते, असं वाटते ब्लँकेट घेऊन मस्त झोपावं। प्लस पाण्यामध्ये हात घालायला सुद्धा कंटाळा येतो, म्हणजे थंड थंड पाणी वाटते। कपडे सुद्धा आहेत धुवायचे, भांडी बेसिन पूर्ण माझं भरलेलं आहे, ते सुद्धा मला करायचं। आणि रात्री तर काय विचारूच नका, रात्री तर अजिबात भांडी घासायची इच्छा होत नाही, कारण थंड पाणी लागतं खूप। थंडीमध्ये असंच होतं आपलं, कंटाळा येतो सगळ्या गोष्टी करायला जरा। आता आहे चपाती वगैरे खाते, कपडे लावायचे, भांडी घासायची, बाकीची सगळी मला कामं करायची आहेत। तर सकाळी मस्त उठले, पहिले नाश्ता करते, चपाती आणि भाजी खाते, मग बाकीच्या कामाला सुरुवात करते। आणि सकाळ सकाळ बेसिंग असं सगळं भरलेलं आहे। ओटा सुद्धा मेस आहे, कारण का सकाळीच प्रीतला डबा भाजी सगळं बनवलं, त्यामुळं नंतर काय साफ केलं नाही। आता ही सकाळची सगळी जेवणाची म्हणजे डब्याची आणि नाश्त्याची भांडी घासायची आहे। आणि चला, आपले कपडे सुद्धा झालेले आहेत, मशीन बंद झाली आपोआप, कपडे लावायला घेऊया। आताच माझी फ्लावर भांडी घासून झालेली आहे। ही भांडी आहेत सकाळच्या डब्याची, नाश्त्याची, सकाळची, त्याच्यानंतर दुपारी जेवणाची, परत संध्याकाळी चहा नाश्त्याची होणार, आणि रात्री परत। म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला हात घालावंच लागतं काही ना काही, कितीही थंडी असो आणि काही असो। घरच्या कामांपासून काय आपल्याला सुटका नाही। आज मला फडके चोळायचे आहेत ओट्यावरचे, तर एवढी भांडी घासून झालेली आहे। थोड्या वेळ बसते आणि मला लगेच जेवणाची तयारी करेन, पण आता एकटीच आहे, मग थोडंफार काहीतरी खिचडी भात काहीतरी अजून करेन मी। जेवणाचं काही ठरवलं नाहीये। फडके चोळून घेते, कपडे तसे लावले मी पटकन, आणि मग संध्याकाळी प्रीती येईलच। आणि आज मला जायचं आहे मार्केटला, का सोमवार आहे, भाजी वगैरे घेऊन यायची आहे मला। आणि बघूया पुढे काय करतो, एक राऊंड मारायचं चालले इच्छा, पण आता थंडी पण वाटते, कुठे जाणार, पण आता घरामध्ये राहून कधी कधी कंटाळा पण येतो, पण असं वाटतं की गरम गरम खायची वडापाव वगैरे। तर मग मी मार्केटला जाईन, त्यावेळेला वडापाव वगैरे काहीतरी घेऊन येईन, असं गरम गरम खायची इच्छा होते, काहीतरी थंडी लागते तर। आणि तर उन्हावर झळा बसले होते, तर आहे कामं तर उरकायला पाहिजे, कंटाळा येतो थंडीमध्ये काम करायला, पण घरातली कामं आपल्याशिवाय कोण उरकणार नाही, त्यामुळे करते। आणि मग कंटाळा केला की मी एकदाच सगळा कामांचा भार पडतो आपल्यावर, म्हणून विचार केला हळूहळू करून घेऊया। आणि आज थोडी जास्तच थंडी आहे। गुड इव्हनिंग मंडळी, आत्ताच प्रीत आलेला आहे कामावरून, आणि आता मी चहा बनवते आमच्यासाठी। मी रेडी झालेली आहे, आता चालले मार्केटला। थोडी भाजी सुद्धा आणायची आहे, जास्त काय आणायची नाही, पण रोजची जी भाजी लागतेच आणायची आहे। कांदे बटाटे ऑलरेडी जास्तच आणून ठेवलेली आहेत, त्यामुळं परत मार्केटला जाऊन घ्यायची गरज नाही, पण आता भाजी संपलेली आहे तर ती घ्यायला जाते। एका साईडला दूध तापत ठेवलं आणि चहा बनवते। आणि आता प्रीतची थोडी तब्येत डाऊन आहे, त्याला सर्दी झाली, त्यामुळे डॉक्टरला व्हिजिट करून सुद्धा आम्ही येऊ। मग पहिले त्याला आता गरम गरम चहा देते। तर या मंडळी चहा घ्यायला पाठीमागे बसलोय आणि सगळ्या मैत्रिणी आल्या माझ्या बघा।
फक्त मी बसायला आले पाठीमागे सगळ्या येतात, त्यांना माहिती आता ही मला काहीतरी खाऊ देईल. मी चहा घ्यायला बसले तर बिस्किट आणलंय सोबत, त्यांना सगळ्यांना समजलं की बिस्किट आहे सोबत म्हणजे ही मला आता खायला देईल. सगळ्या इथेच फिरत असतात आजूबाजूला, आमच्या नाही आहेत, शेजाऱ्यांच्या आहेत, पण त्या आमच्या आवारामध्येच असतात. तर या तो चहा घेतो आम्ही. हॅलो, काय झालं? तब्येत डाऊन झाली. चेहरा बघ कसा दिसतोय. सर्दी झाली लगेच, जरा असा हवामान चेंज झालं की यांना सर्दी झाली. म्हणजे एक डॉक्टरला विजिट करून यायला लागेल. आल्यापासून तो शांतच आहे. सर्दी झाली की त्याला खूप त्रास होतो दिसते. आता आम्ही जाऊ डॉक्टरकडे. चहा घ्यायला बसले, पाठीमागेच बसले. आता 4 वाजलेत, पटकन चहा घेतो आणि डॉक्टरकडे जातो. तसेच बाजारात सुद्धा जाऊन येऊ, म्हणजे परत डबल मला फेरी नको मारायला. तर चला. भाजी काय जास्त आणली नाही, कारण की भाजी होती घरामध्ये, थोडीच आणली जी हवी होती ती. हे आणलंय, घेवडा आणलाय, वांगी, कोथिंबीर आणि फ्लॉवरचा एक कांदा आणलाय. बस एवढीच भाजी आणलाय. आणि आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आलो, गोळ्या आणल्यात फ्रीजसाठी. आणि त्याला झालाय कफ जरा जास्त, त्यामुळे त्याला वाफारा द्यायचा आहे. त्याला मशीन आणायची आहे, नेब्युलायझर बोलतात ना फ्रीज त्याला, नेब्युलायझरची मशीन. इकडे दिवावती चालू आहे लवकरच. तर ती मशीन आहे गावातल्या घरी. त्याचा परत गावातल्या घरी जातोय अंका. उद्या 2 दिवस त्याला तो वाफारा द्यायचा आहे. आत्ता आम्ही डॉक्टरकडून त्याला वाफारा दिला, पण डॉक्टर बोलला तुमच्याकडे मशीन असेल तुम्ही घरी सुद्धा घेऊ शकता. आता तोच आणायला चालू आहे आम्ही इकडे. पण आता बहुतेक तरी बघूया काय करतोय आम्ही. पण तिकडून मशीन आणायची आहे आम्हाला गावातल्या घरी. तर पटकन रेडी झालंय. बाकी किचनमध्ये तसा आहे बऱ्यापैकी पसारा, तो आल्यानंतर मी सगळं हे करेन. पण आता जातोय ती मशीन आणण्यासाठी गावातल्या घरी. नमस्कार मंडळी. नमस्कार. काय कसं वाटतंय? मस्त. आम्ही आलो गावातल्या घरी. म्हणजे कोणाकडे? फ्रीजच्या घरी आलो. म्हणजे तुझी काय सासरी आलो. तुझ्या सासरी आलीस काय? जेवणाची तयारी चालू आहे. आज आहे उपवास, त्यामुळं छोलेची भाजी आणि भात धुते आणि भाजी करते. आणि आहे ताई आज आलेली आहे, तर ताई बनवणार आहे भाजी तिच्या पद्धतीने. आई सुद्धा आल्या. या बनवा जेवण बनवा. तुझी तब्येत काय होते? आता इंजेक्शन घेतला. बरं वाटते का? छान वाटते. छान वाटते. घरी आल्यावर बरं वाटतं. जरा नाक मोकळे झाले माझे. आता जरा चेहरा पण बरं वाटते. मग एकदमच डाऊन वाटत. कामावर सुट्टी घ्यायला लागली उद्या. तुला आराम कर, जरा आराम करायला लागेल. जास्त कफ झालंय तुला. बघूया कसं वाटतं. मशीन घेतोय आम्ही घरी. उद्या सकाळी जरा थंड वातावरण असल्यामुळे, आणि सकाळी परत हा असाच बाईक वर गेला, मास्क न लावता, त्यामुळे त्याला जास्त त्रास झाला है ना. तर कुकर चालू आहे का? हा ताई, कुकर चालू, पण स्लो आहे गॅस. आमचं गावातलं घर आणि गावातलं किचन. ताई येते. किचन, गावातले किचन जसे असतात तसे टिपिकल भांडी वगैरे भरलेली सगळीकडे. बनवतोय जेवण. जेवण काय झालं, सोमवार म्हणजे उपवास आहे, तेव्हा भाजी भात. भजी खाणार आहे? भजी खाणार मी. करू भजी? मी बनवतो. ओ माय गॉड, स्पेशल भजी बनवणार आहे? येस, बटाट्याची भजी ना. ठीक आहे, बनवतो. आता ताई बनवते भाजी, छोलेची भाजी आहे. आज ताई तिच्या पद्धतीने बनवणार आहे. पहिले शिजून घेऊया छोले कुकरमध्ये, आणि त्या साईडला भात चालू आहे. आज उपवास आहे म्हणून भाजी भात. आई काय करतायत? भजीसाठी भजी बनवायची आहे, आणि का उपवास आहे. फ्लॉवर आणि बटाटा आणि फ्लॉवर, हा भजी सोबत छोल्यांची भाजी. हा, संध्याकाळचा असा प्लॅन आहे. छोल्यांना फोडणी घातले. वाफ देशील ह्याला एक थोडी, त्याला थोडी वाफ घ्यायची. हा, आणि मग शिट्टी लवकर भाजी शिजते. हा, आणि मग कुकरला शिट्टी देशील ना, पाणी घालून शिट्टी घ्यायची. हा, आईने फ्लॉवर सुद्धा आणला. आणि आता चालू आहे आमची फ्लॉवरची भजी. पण भजी ताई तिच्या पद्धतीने करते. काय काय टाकलंस त्याच्यामध्ये तिने?
मी अगोदर फ्लॉवर मस्तपैकी तुकडे करून घेतले आणि नंतर ते थंड पाण्यात धुतले आणि नंतर गरम पाण्यामध्ये मीठ घालून 10-15 मिनिटं ते ठेवले. त्याच्यानंतर मग ते काढून त्याच्यामध्ये हळद, ओवा, जिरा, टोमॅटो केचप घातला, थोडा चिल्ली सॉस घातला आणि वरून नंतर मॅगी मसाला घातला आणि ओवा टाकला. नंतर ओवा घातला थोडा हातावर स्मॅश करून आणि मग त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालून थोडासा आता हे केलं, ग्रेव्ही केली अशी तिने आणि त्यालाच लावून ठेवले. आता फ्राय करायचं. तेल तापत ठेवलंय. तर असं चालू आहे किचन मध्ये आमचं जेवण. भाजी भात रेडी. आता भजी बनवतोय. गरम व्हायला पाहिजे. मी स्लो ठेवला आणि आमचे रेडी झालेली आहे भजी आणि टेस्ट करायला माणसं सुद्धा आलेली आहेत. चिकन पकोडे. येस. फ्लावरचे मस्त झालेत बघ. कसे झालेत? मी बनवतो. ताईने बनवलेत. आता रिव्ह्यू सांग तिला कसे माझे भारी असतात बघ. हाय स्वतःच सांगेल तो. मस्त झाले पण असं चिकन टाईप सारखे वाटतात आहे बघ. छान झालंय. आता खाऊ नको जास्त, जेवायचं आहे. दुसरं झालं बटाट्याची पण भजी बनवायची आहे. ही फ्लॉवरची भजी बनवली जस्ट. बस एकच खायला सांगितलं, टेस्ट करायला सांगितलं होतं. हाऊज दॅट? ओके. एक्सप्रेशन नो एक्सप्रेशन. आवडले. नवऱ्या लोकांचे कधी एक्सप्रेशनच दिसत नाही. खाऊन मोकळे फक्त. चौथा खाल्ला दोन्ही आता. तर ही आहे ती मशीन. नेब्युलायझर बोलतात ना याला. वाफारा घेणार. हा आणला नेल मशीन. हा आणि ते लावण्यासाठी हे घ्यायला आलेलं मेन म्हणजे आम्ही. जरा धुवून घ्यायची ना. हा ते धुवून घेईन मी. 2 काहीतरी दिलेत त्यांनी. तेच आहे फक्त कंपनी वेगळी आहे. डेव्हलिन आणि बुडो कॉटेक असतात ते. डेव्हलिन बुडे कॉटेक असतात ते दोन. ते मिक्स करून केलास तरी चालेल, नाही तर नुसता सिंपल घेतलास तरी पण चालेल. आणि नॉर्मल सलाईनचे असतात ना ते डिस्ट्रिक्ट वॉटर, ते पण आणून घेऊ. मशीन घेऊन चाललो. चलो बाय बाय. नाही तर मी आणून. बाय बाय. बाय.